सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, अनेक वेळा असे दिसून येते की आम्ही सुरुवातीला एखाद्या गोष्टींमध्ये खूप रुची किंवा आवड ठेवतो, परंतु जसजसे दिवस निघून जातात तसतसे त्यामधील आपली रुची कमी होऊ लागते. याच कारणांमुळे अनेक लोक एकमेकांपासून दूर जातात. काय आम्ही विचार केला आहे की हीच गोष्ट आपण देवाच्या बाबतीतही करतो? सुरुवातीला आम्ही विश्वासात दृढ असतो आणि प्रतिदिनी आमचा विश्वास वाढत असतो, परंतु नंतर मात्र आमच्यातील विश्वासाची कृती कमी कमी होऊ लागते. प्रियांनो, आपण आज धर्मसंजीवन याविषयी पाहत असताना या प्रकारच्या म्हणजेच विश्वासाच्या कृतींपासून कोण मागे पडले आणि त्याचा परिणाम काय झाला हे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 16व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांवर आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे आसाने चांगल्या प्रकारचे जीवन जगायला सुरुवात केली. तो एक चांगला राजा होता, परंतु तरीसुद्धा त्याने उच्चस्थाने इस्रायलातून काढून टाकलेली नाहीत. तथापि आसाचे हृदय साऱ्या हयातीत सात्विक राहिले. आम्ही विचार केला होता की संजीवनासाठी प्रार्थनेची, देवाच्या वचनाची आणि विश्वासाची गरज आहे. आता आपण 16वा अध्याय 9 वचन वाचूया. 16वा अध्याय 9 वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढाया लागणार. म्हणजे श्रोत्यांनो, देवावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीला व पुरुषाला देव शोधत आहे. देवावर संपूर्णपणे विश्वास ठेवणारी ती व्यक्ती व्हायला आपणाला आवडेल काय? तुम्ही धर्मांध व्हावे असे मी म्हणत नाही, पण देवाच्या वचनाची जिवंत साक्ष तुमच्या जीवनातून प्रगट व्हावी, किंवा तुम्ही देवाच्या वचनाच्या सबळ साक्षीवर विश्वास ठेवावा असे मला म्हणायचे आहे. इब्रिलोकास पत्र 11वा अध्याय 6व्या वचनात इब्रिलोकास पत्र लिहिणाऱ्या लेखकाने म्हटले आहे, विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. या पत्राचा लेखक पुढे असेही म्हणतो की आम्ही विश्वासाविषयीच्या साक्षीच्या मोठ्या मेघाने आच्छादलेले आहोत. म्हणूनच श्रोत्यांनो, केवळ विश्वासाने तारण होऊ देणे एवढेच महत्त्वाचे नाही, तर विश्वासाने जगणेही आवश्यक आहे. इब्रिलोकास पत्र 12वा अध्याय आणि 1 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. श्रोत्यांनो, आज असे अनेक लोक आमच्या अवतीभोवती आहेत की जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, पण जे ज्ञानवादी आहेत, म्हणजेच जे देवावर विश्वास ठेवून जगत नाहीत. 16वा अध्याय 10 वचन सांगतं, हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला व त्याने त्यास अटकेत ठेविले, कारण त्यामुळे तो त्याचवर फार कोपायमान झाला होता. या सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालविला. ही गोष्ट खरोखर आश्चर्यकारक आहे. आसाने त्या धमकीचा स्वीकार केला नाही, कारण त्याने त्यावर विश्वास ठेवला नाही. तो देवावर विसंबला नव्हता व देवावर त्याचा खरा विश्वासही नव्हता. श्रोत्यांनो, एकेकाळी देवावर खूप विश्वास दाखवणे, त्याचे वचन वाचून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा करार करणे व परीक्षेची वेळ येताच विश्वास सोडून देणे ही आसाच्या जीवनात घडलेली गोष्ट आज आमच्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात घडते किंवा घडू शकते. परंतु याच वेळेस प्रार्थनेत व विश्वासात टिकून राहणे खरोखर अत्यंत गरजेचे असते. या संदर्भातच प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेत एक वचन असे आहे, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. आणि श्रोत्यांनो, विश्वासाच्या परीक्षा आमच्या जीवनात येणे गरजेचे आहे, कारण त्याद्वारे आमचे आध्यात्मिक जीवन स्थिर व दृढ होते. आम्हाला आध्यात्मिक प्रौढत्व प्राप्त होते व अशा विश्वासाच्या परीक्षेत आम्ही देवावर विसंबून असता तो आम्हाला फजित होऊ देत नाही. पॉल करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 13व्या वचनात म्हणतो, मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे.
तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. तसेच आम्ही आमच्या निर्माणकर्त्या व उद्धारक देवावर विश्वास ठेवू, तर परीक्षेच्या काळात संत पॉल म्हणतो त्याप्रमाणे आम्ही ख्रिस्तामध्ये महाविजय ठरू. तो पुढे धीर देऊन म्हणतो रोमकरासपत्र 8 अध्याय 38 आणि 39 वचनांमध्ये, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. श्रोत्यानो, देवाच्या वचनाच्या सबळ साक्षीवर विश्वास ठेवणारे विश्वासू ख्रिस्ती आम्ही बनायला हवे. आसाने ऐन वेळेवर देवावर व त्याच्या वचनावर, संदेशावर विश्वास ठेवला नाही. त्याने आरामी बेन हदादवर, एका माणसावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याच्यावर आजार पाठवून त्याला शासन केले. 16 अध्याय 12 वचन सांगतं, 16 अध्याय 12 वचन, आसाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला. तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगात तो परमेश्वरा शरण न जाता वैद्या शरण गेला. देवाने त्याच्यावर गंभीर आजार पाठवला. पुढे तो आजार अतिशय गंभीर बनला आणि अशाही स्थितीत आसा देवाकडे वळला नाही, तर त्याने वैद्यांकडे धाव घेतली. वैद्यांकडे जाण्यात काही चूक नाही श्रोत्यानो, पण तो देवाकडे वळला नाही ही गोष्ट महत्वाची आहे. आजारपणामध्ये विश्वासणाऱ्याने डॉक्टरकडे जाणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच देवाकडे जाणेही आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आम्हाला सांगते की माणसाचे 60% आजार मानसिक कारणांमुळे होतात व त्या मानसिक कारणांपैकी काळजा व अपराधित्वाची सतत बोसणारी जाणीव ही 2 कारणे आहेत. बऱ्याचदा परमेश्वर आम्हाला आजारी पडू देतो, त्यामुळे तरी आम्ही आत्मपरीक्षण करून पश्चातापी अंतकरणाने देवाकडे वळावे ही त्याची इच्छा असते. याकोबाच्या पत्रामध्ये या गोष्टीविषयी अतिशय व्यावहारिक सल्ला देण्यात आलेला आहे. याकोबाचे पत्र 5 अध्याय आणि 14 वचन, तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. याकोब म्हणतो की 2 गोष्टी आम्ही करायला हव्यात. आजारी व्यक्तीविषयी सर्वप्रथम प्रार्थना करायला हवी, म्हणजे देवाकडे धाव घ्यायला हवी, आणि दुसरी म्हणजे आजारी व्यक्तीला तेल प्रभूच्या नावाने लावायला हवे. ही तेल लावण्याची कृती धार्मिक नाही किंवा तो एक विधी नाही, पण ही कृती उपचाराची आहे, औषध विषयक आहे. याकोब म्हणत आहे की आजारासाठी देवाची प्रार्थना करणे व डॉक्टरला बोलावणे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. असे करणे व्यावहारिक आहे. श्रोत्यानो, आसाने वैद्यांना बोलावले, पण तो देवाकडे प्रार्थनेद्वारे आला नाही. ज्या माणसाने संजीवन पाहिले, ज्याने देवाच्या कृपेचा व सामर्थ्याचा अनुभव घेतला, तो माणूस आता देवाच्या सन्निध चालतही नाही किंवा तो विश्वासानेही जगत नाही. ही गोष्ट अतिशय धक्का देणारी आहे. ती आम्हाला नम्र बनवणारीही आहे. माझा देवावर विश्वास आहे असे म्हणणे सोपे आहे श्रोत्यानो, पण त्या विश्वासाने जगणे अतिशय कठीण आहे. तरीही देवाच्या कृपेने आम्हाला ते शक्य होऊ शकते. म्हणूनच संत पॉल फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचनात म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. विश्वासाने जगणे म्हणजे देवावर विश्वास ठेवून जगणे. याचा अर्थ हा की आमच्या समस्या व अडचणी देवाकडे आणणे व त्या सर्व त्याच्या हातामध्ये सोपून देणे. तो आम्हाला जे उत्तर देईल ते स्वीकारणे म्हणजे विश्वास होय, कारण तो त्याच्या पद्धतीनुसार आमच्या प्रार्थना ऐकतो व त्यांची उत्तरे देतो. तो आमच्या इच्छेनुसार उत्तर देत नाही, परंतु तो त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार उत्तर देतो. श्रोत्यानो, एका गोष्टीची तुम्ही खात्री याबाबतीत बाळगू शकता, जर तुम्ही त्याच्यावर सर्व भार सोपवाल तर तुम्ही त्याच्या इच्छेमध्ये असाल आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहात. हे सर्वात चांगले उत्तर तुमच्यासाठी आहे. जे उत्तर तुम्ही मागितले त्यापेक्षा त्याच्या इच्छेमध्ये असण्याची स्थिती खूप चांगली आहे. एक गोष्ट अशी सांगण्यात येते की एक तरुण डोंगर माथ्यावर फिरायला गेला असता त्याचा पाय घसरून तो दरीमध्ये पडला, परंतु पडता पडता एका झाडाच्या फांद्यात तो अडकला. त्याच्या हातात झाडाच्या एका फांदीशिवाय काहीच उरले नाही. त्या फांदीला अतिशय कठीण अवस्थेत तो लोंबकळत राहिला. त्याने मदतीसाठी खूप हाका मारल्या. तेव्हा त्याने एक आवाज ऐकला. तो त्याला म्हणाला, तू ती फांदी सोड. त्याने आजूबाजूला त्या आवाजाच्या मालकाला शोधले, पण त्याला कोणी दिसले नाही. त्या आवाजाने, तू ती फांदी सोड म्हणजे मी तुला वाचवतो
असे अतिशय कोमल सुरात सांगितले. त्या तरुणाने पुन्हा त्या आवाजाच्या मालकाला नजरेने शोधले, पण त्याला कोणीच दिसले नाही व त्या आवाजावर विश्वास न ठेवता त्याने मदतीसाठी हाका मारणे चालू ठेवले. श्रोत्यानो, आमच्याजवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीवर भरोसा न ठेवता देवावर भरोसा ठेवणे व त्याच्या विश्वासात जगणे अशा प्रकारचे आहे. पण अशाच विश्वासाद्वारे आम्ही देवाला संतोष देऊ शकतो. आता 16 अध्याय 13 आणि 14 वचने पहा काय सांगतात. मग आसा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. तो आपल्या कारकिर्दीच्या 41व्या वर्षी मृत्यू पावला. दावीदपुरात जे थडगे त्याने खोदविले होते त्यात मूठ माती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गाद्यांनी केलेले तऱ्हेतऱ्हेचे मसाले यांनी भरलेल्या बिछाण्यावर त्यास त्यांनी निजविले व त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळिली. श्रोत्यानो, आसा मरण पावल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी अनेक मेणबत्त्या जाळल्या. त्याच्या काळात यहुदाला संजीवनाची झलक पाहायला मिळाली. तो देवाबरोबर सर्व काळ चालला नाही, तरी देवाने त्याचा उपयोग करून घेतला. आता आपण 17व्या अध्यायाकडे वळत आहोत. 17व्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे यहोशाफाटाच्या कारकिर्दीतील संजीवन. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की इतिहासाच्या पुस्तकात परमेश्वराच्या दृष्टिकोनातून घटनांकडे व व्यक्तीकडे पाहण्यात आले आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या घटना नोंदण्यात आल्या आहेत. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा.
कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा. 17वा अध्याय पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला. इस्रायलांशी सामना करिता यावा म्हणून त्याने आपली मजबूती केली. म्हणजे त्याने इस्रायलाविरुद्ध यहुदाचे राज्य बळकट केले. दुसरं वचन, त्याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरातून लष्कर ठेविले. यहुदा देशात आणि एफ्रायमातील जी नगरे त्याचा बाप आसा याने हस्तगत केली त्यात त्याने ठाणी बसविली. श्रोत्यांनो, आपणाला आठवतच असेल की या आधीच्या अध्यायात यहुदा व इस्रायलमधल्या लढाईविषयी आपल्याला सांगण्यात आले. स्वतःच्या राज्याच्या संरक्षणासाठी यहोशाफाट काळजी घेत आहे. तिसरं वचन, यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथम आरंभी जसा वर्तला तसा वर्तला. तो बाल मूर्तीच्या नादी लागला नाही म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे. श्रोत्यांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की तो आपल्या पित्याच्या आरंभीच्या वर्तनाप्रमाणे चालला. म्हणजे वृद्धावस्थेत आसा जसा वागला तसा नव्हे, तर तो तरुण असताना जसा परमेश्वराचे भय धरून त्याच्या आज्ञेमध्ये चालत होता त्याप्रमाणे यहोशाफाट चालला. त्याने देवावर दृढ विश्वास ठेवला. श्रोत्यांनो, परमेश्वरावरचे आरंभीचे प्रेम किंवा पहिली प्रीती शेवटपर्यंत टिकून राहणे खरोखर कितीतरी आवश्यक असते. एखाद्या प्रेमी जोडप्याने विवाहापूर्वी एकमेकांवर अपार प्रीती करावी व विवाहानंतरही काही काळ टिकून राहावी. नंतर मात्र एकमेकांचा स्वभाव नीट समजू लागल्यावर त्यांच्यातील ती पहिली प्रीती लोपून जावी व शेवटी दोघांची तोंडे विरुद्ध दिशेला व्हावी. अशा प्रकारचे आमचे परमेश्वराबरोबर नाते असू नये. आसाचे परमेश्वराबरोबरचे नाते असेच झाले होते. पहिल्या प्रीतीचा बहर असेपर्यंत आसाने देशात सुधारणा घडवून आणल्या. एवढेच काय, तर त्याने आपल्या मूर्तीपूजक आईला तिच्या पदावरून काढून टाकले. परंतु नंतर मात्र त्याने इस्रायलाच्या जिवंत व खऱ्या परमेश्वराकडे पाठ फिरवली. श्रोत्यांनो, परमेश्वर आम्हावर सतत प्रीती करतो. आम्ही त्याच्याविषयी अविश्वासू झालो तरी तो आम्हावर प्रीती करणे सोडत नाही. परंतु आम्ही काही गोष्टी आमच्या इच्छेप्रमाणे झाल्या नाहीत किंवा त्याच्या नावासाठी थोडासा त्रास आम्हाला सहन करावा लागला तर लगेच परमेश्वरापासून दूर जातो. परमेश्वरावरची पहिली प्रीती गमावल्याबद्दल आसाला दोष देणे सहज शक्य आहे, पण आपणही आपले आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आता या पहिल्या प्रीतीमध्ये यहोशाफाट कोठपर्यंत टिकला ते हळूहळू अध्ययनात उलगडेल. 17वा अध्याय 4 आणि 5 वचने सांगतात, तो आपल्या बापाच्या देवा शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला. इस्रायलांच्या कृतीप्रमाणे तो वर्तला नाही. यास तो परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबूती केली. सर्व यहुदी लोक त्यास भेटी आणीत. तो धन व मान याही करून संपन्न झाला. श्रोत्यांनो, जुन्या करारामध्ये देवाच्या मान्यतेचे चिन्ह म्हणजे भौतिक समृद्धी. यहोशाफाटाचे वर्तन, त्याचा देवावरचा विश्वास देवाला मान्य होता, म्हणून देवाने त्याला भौतिक आशीर्वाद दिलेत. 6 ते 9 वचने वाचूया. परमेश्वराच्या मार्गांनी चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे. त्याने यहुदातून उच्च स्थाने व आशेरा मूर्ती काढून टाकल्या. त्याने आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सरदार बेन हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल व मिखाया यास यहुदाच्या नगरास शिस्त लावण्यासाठी पाठवले. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबंद्या, असायल, शमेरामोथ, यहोनाथान, अदोनिया, तोबिया, तोब अदोनिया हे लेवी आणि अलिशामा व अहोराम हे याजक त्याने पाठविले. त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहुदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले. यहुदाच्या सर्व नगरात फिरून त्यांनी लोकांस शिकविले. लोकांना नियमशास्त्र शिकवण्याची व्यवस्था करणारा मला वाटते यहोशाफाट पहिला राजा असावा. त्या काळात दळणवळणाची यांत्रिक साधने नव्हती. लेव्यांना वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या शहरामध्ये जावे लागले. यहोशाफाटाने 100 किंवा हजारांच्या संख्येने या कामासाठी याजक पाठवले आणि ते सर्व राज्यामध्ये फिरून लोकांना देवाचे वचन शिकवू लागले. श्रोत्यांनो, संजीवनाचा हाच मार्ग आहे. आज आमच्या समाजासाठीही अशा प्रकारे देवाच्या वचनाची शिकवणुकीची गरज आहे. योग्य सिद्धांताचे शिक्षण देणाऱ्यांची गरज आहे. जोपर्यंत लोकांपर्यंत देवाचे वचन योग्य रीतीने पोहोचत नाही तोपर्यंत संजीवन येणे कठीण आहे. आमच्या मंडळांमध्ये चालू असलेल्या सर्व चळवळी किंवा कार्ये जर देवाच्या वचनावर भर देणारी नसतील तर ती नक्कीच बंद पडतील. आज अनेक ठिकाणी
अद्भुत गोष्टी घडत आहेत. जर आम्ही देवाच्या वचनात एकावल्या जाऊ तर संजीवन नक्कीच येईल. देवाच्या वचनाच्या ज्ञानाने संजीवन निश्चित येणार, कारण त्यामध्ये सामर्थ्य आहे. इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि 12 वचन सांगतं, देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. दुधारी तलवारीपेक्षा हे वचन तीक्ष्ण आहे. ते जिवंत आहे, सामर्थ्यशाली आहे. ते मनातील हेतू व विचार यांचे परीक्षक आहे. जितके आम्ही देवाच्या वचनामध्ये मुळावल्या जातो तितके आमच्यातले दैहिक गुण दूर होतात व आम्ही परमेश्वराच्या आमच्या विषयीच्या इच्छेप्रमाणे चालण्यास सिद्ध होतो. जितके आम्ही देवाच्या ज्ञानात वाढतो तितके आम्ही त्याच्यासमोर नम्र होऊन त्याच्यावर प्रीती करण्यासाठी सिद्ध होऊ. जसे आमचे देवाबरोबरचे संबंध सुधरत जातील तसे आमचे आपसातले संबंध सुधारले जातील. आमचे दुःख, समस्या, अशांती व कलह यांचे प्रमाण कमी कमी होत जाते. श्रोत्यानो, आम्हाला संजीवनाची गरज आहे, पण संजीवन यावे यासाठी देवाच्या वचनाकडे वळण्याची, त्याप्रमाणे चालण्याची आम्हाला गरज आहे. 10 ते 12 वचने सांगतात, यहुदाच्या आसपासच्या सर्व देशाच्या राजास परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही. कित्येक बलिष्ठांनी यहोशाफाटास भेटी व खंडणे म्हणून चांदी आणली. अरबी लोक 7,700 मेंढरे व 7,700 बकरी यांचे कळप घेऊन त्याचकडे आले. यहोशाफाट फार थोर झाला व त्याने यहुदात गढ्या व भांडार नगरे बांधिली. श्रोत्यानो, ज्या सर्व देणग्या यहोशाफाटाला देण्यात आल्या त्या साठवून ठेवण्यासाठी यहोशाफाटाला एक मोठे भांडार बांधावे लागले. खरोखर ह्या माणसाचा परमेश्वराने अद्भुत रीतीने उपयोग करून घेतला. जेव्हा यहुदामध्ये संजीवन आले तेव्हा त्याचा प्रभाव यहुदाच्या आजूबाजूच्या देशांवरही पडला आणि संजीवन पसरत गेले. आणि दाविदाच्या घराण्याचे हाडवैरी असलेले बलिष्ठी लोकही यहुदाशी मैत्रीच्या नात्याने वागू लागले. त्यांनी चांदी व अनेक देणग्या यहोशाफाटाला दिल्या आणि संजीवन अरबी लोकांपर्यंतही पोहोचले. त्यांनी प्राण्यांचे कळप यहोशाफाटाला भेटी दाखल दिले. श्रोत्यानो, मोरेव्हियन बेटावर जेव्हा झिंझेनडॉर्फ याच्या प्रार्थना व पवित्र वचनाचे शिक्षण याद्वारे संजीवन आले तेव्हा ते अनेक वर्षे टिकून राहिले व त्या संजीवनातूनच एका मिशनरी चळवळीचा उदय झाला. त्या चळवळीने संजीवनाने प्रेरित झालेले लोक प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ज्या प्रकारे श्रोत्यानो, एकदा पेटलेला अग्नी आजूबाजूला अग्नीच पसरवत जातो व त्याच्या धगीपासून आजूबाजूच्या परिसरातील कोणीही वाचू शकत नाही, तसेच पवित्र आत्म्याद्वारे आलेले संजीवनही आहे. यहोशाफाटाच्या कारकिर्दीत पेटलेल्या संजीवनाच्या आगीची धग आजूबाजूच्या राष्ट्रांना लागली व त्यांच्यावरही देवाचे भय पडले. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की यहोशाफाटाशी कोणीही लढाई केली नाही, म्हणजे त्या काळात युद्ध झाले नाही. आध्यात्मिक संजीवन हे युद्धावरचा एक उपाय आहे. जर एखाद्या देशाला शांती हवी असेल तर त्याने देवाकडे वळावे. आतापर्यंत देवाची तीच पद्धत होती आणि आताही आहे. जर एखादा देश सतत लढाईंमध्ये गुंतलेला आहे तर त्याचे कारण तो देश देवापासून दूर आहे. 17 अध्याय 13 वचन पहा काय सांगतं, यहुदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत, येरुशलेमेत त्याचे शूरवीर राहत. श्रोत्यांनो, हा जरी शांतीचा काळ होता तरी यहोशाफाटाने संरक्षणासाठी सैन्य राखले. त्याच्या सेनापतींची नावे पुढील वचनांमध्ये देण्यात आलेली आहेत. यहोशाफाट एक मोठा राज्यकर्ता होता. जर शत्रूने हल्ला केला तर देशाचे संरक्षण व्हावे यासाठी त्याने भरपूर सैनिकी तरतूद करून ठेवली होती. परंतु देवाने त्याला शांती दिली होती. 19 वचन पहा, हे सर्व राजाच्या तैनातीस असत. राजाने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरातून लष्कर ठेविले होते ते वेगळेच. सर्वच बाबतीत यहोशाफाट एक थोर व्यक्ती होता. परंतु यानंतरच्या भागात आपण पाहतो की विश्वास बसणार नाही असे काही कृत्य त्याने केले. श्रोत्यानो, म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावधान असावे. कोणी असे म्हणू नये की मी परीक्षेत पडणार नाही, आता मी अगदी सुरक्षित आहे. प्रतिक्षणी, प्रतिदिवशी, प्रत्येक वेळेला आमच्यावर परीक्षा येते. सैतान सतत ह्या संधीची वाट पाहत असतो की केव्हा आम्हाला परीक्षेत पाडावे, केव्हा आम्हाला पापामध्ये ढकलावे. म्हणून श्रोत्यानो,
आज स्वतःचे परीक्षण करा. परमेश्वराचं वचन प्रतिदिवशी वाचा, प्रार्थनेमध्ये राहा आणि परमेश्वराचं जे वचन आहे त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराच्या सामर्थ्याने आपण सैतानाच्या सर्व कुयुक्तींवर, त्याच्या सर्व चालींवर विजय प्राप्त कराल. परंतु जर आपण वचन वाचणार नाही, प्रार्थनेद्वारे परमेश्वराकडून सामर्थ्य प्राप्त करणार नाही, तर सैतानाच्या हल्ल्यापुढे आपण टिकू शकणार नाही. आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे, त्याच्या साह्याची, मदतीची गरज आहे. तर श्रोत्यानो, आज परमेश्वर आपणाला सांगत आहे की आपण त्याच्या संगतीमध्ये राहावे. त्याच्या अगदी निकटच्या संगतीमध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करावं. ह्या जगामध्ये अनेक आकर्षणे आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपणाला परमेश्वरापासून दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणून श्रोत्यानो, प्रत्येक क्षणी सावध राहण्याची गरज आहे. आपण ह्या जगातील गोष्टींपासून, सैतानाच्या गोष्टींपासून कसे दूर राहू शकाल? परमेश्वराच्या साह्याद्वारे, शक्तीद्वारे, सामर्थ्याद्वारे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आम्ही पाहिले की परीक्षेच्या वेळी आम्ही मागे फिरू नये. उलट आम्ही आमच्या विश्वासाच्या कृतींमध्ये अधिक दृढ व्हावे. हीच गोष्ट आम्हाला आमच्या आजारपणात करायची आहे. नम्रतेने आणि विश्वासाने आम्ही देवाकडे जायला हवे. तो आमची काळजी घेणारा देव आहे. काय आपण निश्चय कराल काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत आणि बापा, आजच्या मार्गदर्शनानुसार जे बहकलेले लोक आहेत, जे तुझ्या मार्गांपासून दूर गेलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी बापा आमची प्रार्थना, आमची विनंती आहे. होय प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही तू नेमून दिलेल्या मार्गांनी चालावं. परंतु बापा, अनेक लोक बहकलेले आहेत. आज आमची विनंती आहे प्रभूजी, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून येऊ दे आणि बापा, त्यांनी चुकलेला मार्ग सोडून योग्य मार्गावरती परतावं, यासाठी तुझी विशेष अशी कृपा त्यांच्यासाठी तू कर. होय प्रभूजी, आज आम्ही विशेष करून त्या तरुणांसाठी प्रार्थना करतो जे चुकलेले आहेत आपल्या जीवनामध्ये. प्रभू परमेश्वरा, जे तुला ओळखत नाहीत आणि बापा अनेक चुकीच्या गोष्टी करून तुझ्या विरोधामध्ये ते उभे राहिलेले आहेत. आज आमची विनंती आहे प्रभूजी, अशा बहकलेल्यांना देखील तुझ्या मार्गामध्ये तू आण. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझी प्रीती येऊ दे बापा. आणि परमेश्वरा, त्यांनी तुझं भय धरावं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तू सहाय्य कर. आमची खात्री आहे प्रभूजी, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य करशील आणि पुन्हा त्यांना योग्य मार्गावर आणशील. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.